राम जन्मभूमीनंतर कृष्ण जन्मभूमी गर्जना सुरू झाली आहे, पूजा अर्चना पण झाली, काय सांगाल आपण? श्री कृष्ण जन्मभूमी संघर्ष समिती न्यासा माध्यमातून आज आरंभ केला गेलेला आहे। मुळात जे आमचे आहे ते आम्हाला मिळालंच पाहिजे आणि त्याच्यावर आमचा अधिकार आहे। प्राचीन काळापासून ह्या देशाची प्रत्येक इंच जमीन भूमी ही हिंदू समाजाचीच आहे। त्याच्यानंतर इस्लामिक आक्रमण झालं, त्याच्यानंतर आमच्याच मंदिरांवर विविध मस्जिदी आणि विविध थडगे बांधण्याचा कार्यक्रम त्या इस्लामिक राज्यकर्त्यांनी केला। पण आता आमचं एवढंच म्हणणं आहे की ही भूमी आमची आहे। या भूमीतला प्रत्येक इंच जमीन ही आमची आहे आणि आमचा जिथे जसं आम्ही राम मंदिरकडे प्रतिष्ठान म्हणजे अयोध्याकडे आम्ही आमचं मिळवलं, तसंच कृष्णभूमी आणि श्रीकृष्णाचे पण जन्मस्थान हे आमचंच आहे आणि ते आम्ही मिळून राहणार आणि त्यासाठी तो आरंभ आहे, तो आरंभ आजपासून झालेला आहे। तर धार्मिक कार्याची सुरुवात तर झाली, मात्र या जागांवर पुन्हा एकदा मंदिर बांधण्यासाठी राम मंदिराप्रमाणे आंदोलन उभं राहील की कायदेशीर मार्गाने याचा ते आता एका बाजूला कायदेशीर मार्गाने आम्ही सगळे चालतच आहोत। तुम्हाला प्रत्येक तारखेला माहिती मिळतच आहे, पण त्याचबरोबर हिंदू समाजामध्ये पण जनजागृती झाली पाहिजे। हिंदू समाज जागृत झाला पाहिजे। हिंदू समाजाला हा संदेश गेला पाहिजे की आपण सगळे एकत्र मिळून आपल्या ह्या भूमीला जे आपल्याकडून काही काळासाठी घेतलं गेलं त्या प्रत्येक इंच जमीन श्रीकृष्ण जिथे आपलं मंदिर आहे ते परत एकदा आपला अधिकार जो आपला आहे तो अधिकार मिळवण्यासाठी या हिंदू राष्ट्रामधला प्रत्येक हिंदूंनी तसंच उभं राहून खांद्याला खांदा लावून काम केलं पाहिजे, पुढं आलं पाहिजे आणि हिंदू म्हणून आवाज उचलला पाहिजे। यासाठी हा आरंभ केला गेलेला आहे। गेल्या काही वर्षांमध्ये नितेश राणेंनी भाजप आणि एकंदर संघाच्या किंवा हिंदुत्ववादी विचारांचा प्रखर पुरस्कार करत भूमिका मांडल्या होत्या। आता मंत्री म्हणून काही त्यामध्ये नव्यानं काही शेवटी एक लक्षात घ्या, कुठलाही पद आमच्या नावापुढे लागण्या अगोदर आमच्या जन्म आणि मृत्यू पत्रिकेवर आम्ही हिंदू आहोत हे उल्लेख आहे। हे आपण कोणीही विसरता कामा नाही। ही पदं ही जबाबदारी आहेच, पण हिंदू म्हणून ते आमचं कर्तव्य आहे, ज्याच्यामुळे आम्ही आमचा प्रत्येक श्वास घेतो, ज्याच्यामुळे आम्ही समाजामध्ये वावरतो, ती आमची ओळख आहे आणि आमचा धर्म हा सर्वात प्रथम आमच्यासाठी असल्यामुळे ती जबाबदारी मी प्रामुख्याने नेहमी पार पाडत आलेलो आणि पुढेही पाडणार। मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाची भूमिका आहे। बोला। हिरवा रंग देऊन चादर चढवण्याचा प्रकार समोर आलेला आहे। या प्रकरणी मेधा कुलकर्णी आपले खासदार आहेत, त्यांनी विरोध केला आणि त्यांच्याकडनं त्यावर आता भगवा रंग मारण्यात आला। अशा प्रकारे मेधाताईंचं मी वाढतायत असं त्यांचं म्हणणं। मेधाताईंचं मी अभिनंदन करतो, कारण हिंदू म्हणून त्यांनी अतिशय चांगली आणि योग्य भूमिका घेतली। अशाच पद्धतीने हे जे काही हिरवा आक्रमण आहे, ही जे काही हिरवी मस्ती किंवा हिरवे काही साप जे वळवळतात सगळीकडे आणि वातावरण खराब करायला जे प्रयत्न करतात, त्याला तिकडल्या तिकडे ठेचण्याचं काम हिंदू समाज म्हणून आपण केलं पाहिजे आणि म्हणून जिथे अशा पद्धतीचे हिरवे साप वळवळतील त्यांना ठेचण्याचा कार्यक्रम आम्ही करण्यात आलेलो आहे आणि पुढेही करणार। यापूर्वी सुद्धा पुण्यामध्ये यापूर्वी पुण्यामध्ये अनेक वेळा अशा प्रकारच्या घटना घडल्या होत्या। तुम्ही सुद्धा जाऊन एक सभा पुण्यामध्ये घेतली होती। आता पुण्यात देखील या घटना वाढू लागल्या, याचा पायबंद कसा केला जाईल? माझं म्हणणं आहे, महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यातून आज भगवाधारी आणि हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आपल्या राज्यामध्ये आहे। कडवट हिंदुत्ववादी म्हणून मुख्यमंत्री म्हणून आमचे देवेंद्र फडणवीस साहेब तिथे बसलेले आहेत, म्हणून अशा प्रकारचे कुठलीही नाटकं या राज्यामध्ये सहन होणार नाही। हे आमचं सरकार स्थापन झाल्यापासून ते संदेश गेलेला आहे। हिंदू समाजाने मतदान करून हे सरकार आणलेलं आहे, म्हणून त्यांचं संरक्षण करणं, त्यांना सुरक्षित ठेवणं आणि अशा पद्धतीचं हिरवं आक्रमण तिकडल्या तिकडे ठेचणं थांबवणं हे आमचं परम कर्तव्य आहे। म्हणून जिथे तुम्हाला पुणे असो, महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यात कुठेही मस्ती असेल ती का आता सहन केली जाणार नाही। चला, धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।